टोन्या, ए टोन्या, जेवायला ये. आयो 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 दिवसभर अंगठा धरून धरून लय पाटण अंग पाय लय दुखतया. आयो आता फक्त अंगठ धरायला लावलं होतं, परत काय अशी मस्ती कर. हा वळ उठपर्यंत मारीन तुला. मम्मी अजून आजी कशी नाही आली ग? अगं येत्याला मी मगाशी झाक मारली त्यांना. वाईट डोळ्या पुढे नसली ना जीव नुसता खालीवर होतोय बघ. एक तर तिला दिसत नाही आणि ती नुसती फिरत असते. तिला काय बाय झालं म्हणजे मला तर लय भ्या वाटतंय बघ. पप्पा आजीच्या डोळ्याला काय लागलं होतं का? तिला खरंच नाही दिसत? नाही दिसत. खरंच नाही दिसत? अगं खरंच दिसत नाही त्यांना. तुला काय वाटतं आत्या नाटकं करतात ते होय? अगं त्यांच्या दोन्ही डोळ्याचं मोतीबिंदीचं ऑपरेशन फेल गेलं म्हणून दिसत नाही त्यांना. मग आजीनं दगड कसं काय पकडला हातात? कसला दगड? नाही कसला नाही. अगं त्या दिवशी पोरं दगडाने खेळत होते ना, तेव्हा तिला दगड लागता लागता वाचला. अगं झाली का ताट वाढून? का आज मला उपाशीच ठेवणार आहेस? अहो आत्या उपाशी कशाला ठेवती? ही बघा लगेच वाढते. अगं वाढते का नाही? आजीला खरंच दिसत का नाही दिसत? रे 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 अरे गड्या काय झाले? कशामुळे एवढा दात काय लागलायस? मला काहीतरी आठवले. काय आठवले ज्याच्यामुळे एवढा हसायला लागलायस? ते मंजूमुळे. माकडा किती वेळा सांगायचं तुला? काय इंग्लिश मध्ये सांगू वैर? अरे तिचा नाद सोड. ती जर का गेली का नाही मुंबईला मग येड लागल तुला येड. अरे ते तर कधीपासूनच लागले. मला मंजूच, मंजूला माझ. अरे मला सांगतो आता ऐकून घेतो म्हणजे काय बी बोलायचं होय? हे टाकाड्या पुन्हा असं काय फेकलंच का नाही तुला उचलून धरून फेकून दे दुसरीकडे. ए अरे फेकत नाही, खरं तेच सांगतोय. मंजूला आहे की नाही? मंजूला माझी स्माइल बघितल्या बिगर करमतच नाही बघ. अरे ती मला आज वरडली, नंतर तिलाच राहवलं नाही, मग माझी स्माइल बघायला माझ्या मॉल मध्ये आली. मला आपला माणूस बी बोलली. आजकाल आहे की नाही तिला माझी स्माइल बघितल्या बगर चैनच पडत नाही. नाम्या तुझ्या मॉल मध्ये ईश आहे का? ईश असेल तर मला दे. पिऊन गपगार होतो मी, म्हणजे तुझी अशी बडबड ऐकावं लागणार नाही मला. नाहीतर एक काम कर, तुझ्याकडे तेल असेल का नाही तेल, त्याला उकळीवर माझ्या कानात वर सांगायला लागलाय मला. ए बजा तुझ माझ. पण आता आहे की नाही आता फक्त माझीच हवा आहे. हवा? अरे वाईच हवा आली तर कासराभर लावून जाऊन पडशील सांगायला लागलाय. आणि जळमाटा तुझ्याकडे असं काय आहे याच्यावर मी जळू? अरे सांगितलं की माझी स्माईल. अरे नाही 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 नाही. अरे नाम्या अरे नको करूस. ही तुझी बायको तुला सोडून पळून का गेली त्याचं कारण कळलंय मला. बाजा नाम्या संजू दिसला का रे कुठं मागच्या 2 दिवसात? अरे गाण्या त्यो संजू नागपूरला गेलाय, इथून कसा दिसेल? नागपूरला कसं शक्य आहे? का नागपूर काय चंद्रावर आहे वर? तिकडे जाऊ शकत नाही म्हणतोय ते. अरे बाजा तसं नाही. हे बघ संजूचं पाकिट ऑफिस मध्ये राहिलं होतं,
आणि यात पैसे नागपूरचं तिकीट आहे. आजी काय करतेस? फुगड्या खेळती खेळतेस का माझ्या संग? अगं आता तुला बसलेली दिसना वय मी इथं. आजी तेवढं गोड कसं काय बोलतीस ग सगळ्यांशी? अगं लहानपणी मी लय साखर खायचे ना म्हणून. वय का? बरं आजी ऐक ना, तुला एक विचारू का? विचार की. तुला दिसत नाही म्हणजे नक्की कसं नाही दिसत? म्हणजे तुला डोळ्यासमोर अंधार दिसतो का चांदण्या? दोन्ही बी दिसत नाही. मला चंद्र दिसतो आणि त्यात तुझा आजा दिसतो रंगा अण्णा मिशा पिळताना. काय ग आजी असं बोलतीस? तुला वाईस थोडंफार तरी दिसत असेलच की. अगं दिसत असतं तर मी असा चष्मा घालून फिरले असते का? मी मत धाड पाडते दिसावं म्हणून, पण अगं दिसतच नाही. चुप, तुम झूठ बोल रही हो. खरं सांग की आजी, मी तुझ्यासाठी किती काय करते तरी बी तू खोटं बोलतीस वय. मी ठरवलं होतं तुला चांगल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं, त्यांना दाखवावं, पण तुला खोटं बोलतीस. जाऊ दे मग. अगं मी खरंच सांगते, खरंच नाही मला दिसत. तू मला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा. अगं मला बी दिसायला लागलं चांगलंच आहे की, पण त्या कंपाऊंडर कडे काय नेऊ नकोस हा, नाही तर तुला डाबऱ्यातच घालीन बघ. अगं नाही नेत बाई तुला त्या डॉक्टरांकडे. पण आजी मला सांग, तुला जर खरंच नाही दिसत तर मग तुला सगळं कसं काय कळतं? तिकडे तुला सांगते. कुणाला सांगणार नाहीस ना? नाही, टोण्याची शपथ, मी कोणालाच नाही सांगणार. अगं मला दिसतं पण डोळ्यांनी नाही, कानाने, वासाने पण कळतं मला. कान माझे एवढे तीक्ष्ण आहेत ना की मी उडत्या पाखराची बी शिकार करू शकते. इतके माझे कान तयार झाल्यात. आता तू हळूहळू आलीस ना, ते बी मला कळलं. अय्यो, म्हणजे आजी तुला खरंच दिसत नाही? आजीला दिसत नाही? अगं पण तुला काय एवढा आनंद झालाय? काय नाही काय नाही, असंच. आजी डॉक्टर, ह्यो तुमच्यासाठी स्पेशल चहा. आज साखर जास्तच टाकली चहामध्ये. का म्हणून? कारण माझ्याकडे एक बातमी आहे, ती ऐकल्यावर तुम्हाला स्वतःच तोंड गोड करावं असं वाटत. तुमचं आणि माझं कायमचं टेन्शन कमी झालंय. सांगा बरं कोणती बातमी असेल ती. डिंपल, तुला सांगायचं असेल तर सांग, नाही सांगितलं तरी माझी काय हरकत नाही. डॉक्टर, आमच्या आजीला दिसत नाही, मी स्वतः चेक केलंय. तिचे डोळे नाही काम करत. डिंपल, तिला दिसतं, हे मी तुला प्रूव्ह करून दाखवलंय. तिला दिसतं पण डोळ्यांनी नाही, कानानी. म्हणजे तिचं कानच तिच्या डोळ्याचं काम करतात. तिचे कान लय तीक्ष्ण आहे, ती बरोबर कानानं अंदाज घेते आणि आपल्याला असं वाटतं तिला दिसतंय. तसं असेल तर चांगलं आहे मग. म्हणजे बरं डॉक्टर, ते जाऊ द्या. मी तुम्हाला आजीबद्दल आता सगळं सांगितलं ना, मला बी आता संजू बद्दल सगळं ऐकायचंय. त्यानं असं काय केलं होतं की तुम्ही त्याला डायरेक्ट मारून टाकलं? डिंपल, मी हॅलो, कोण बोलताय? हा डॉक्टर, मी अमर बोलतोय, मंजूचा नवरा. बोला ना. अचानक फोन केलाय, तब्येत बरी आहे ना तुमची? हो, तब्येत बरी आहे. मला जरा तुमच्याशी
महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना. नाही, असं फोनवर नको. तुम्हाला घरी यायला जमेल का? बरं ठीक आहे, आलोच मी. नाही, लगेच कशाला? तुम्हाला पेशंट्स वगैरे असतील ना? आता तरी क्लिनिक मध्ये कोणीच नाहीये, आणि आले तर वाट बघत बसतील. मी आलोच. बर ठीक आहे, या तुम. किसका फोन था डॉक्टर? डिंपल तू इथेच थांब, मी आलो जाऊन. चाय तो पी के जाओ. डॉक्टर, कोणाचा फोन आला असणार आहे डॉक्टरांना? म्हणजे बरं झालं इथंच भेटलीस तू. आम्ही तुलाच भेटायला आलतो. का? काय झालं? काही काम होतं का माझ्याकडे? अगं हे बघ, संजूचं पाकिट आहे. संजूचं. काय? संजूचं पाकिट तुझ्याकडे कसं काय आलं? अगं ते कोण रे नाम आहे त्यो, तलाठी ऑफिस मध्ये काम करतो संजू बरोबर. गाण्या रे. हा, गण्याने आणून दिले मला. संजू पाकिट ऑफिस मध्येच विसरला, आणि त्याच्यामध्ये पैसे आणि नागपूरचं तिकीट आहे. हा, म्हणजे पैसे इथे आहेत, तिकीट इथे आहे. याचा अर्थ संजू नागपूरला गेलाच नाहीये. मग नक्की गेलाय कुठे तो? एक मिनिट, हे संजूचं पाकिट आहे. याचा अर्थ तो नागपूरला गेलाच नाही, असा कसा अर्थ काढता तुम्ही? डॉक्टर, आता तुम्हीच सांगा ना, विदाऊट तिकीट संजू नागपूरला कसा जाईल? नाही, विदाऊट तिकीट नाहीच प्रवास करू शकणार, पण या पाकिटात जे तिकीट आहे त्याच्याशिवाय नक्कीच प्रवास करू शकतो. कसं काय? ई तिकीट. हल्ली बरीच जण आपल्या मोबाईल मध्ये ते यूज करतात. आणि कॅशचं म्हणत असाल तर मोबाईलवरती ऑनलाईन सगळे व्यवहार होतात, त्यामुळे त्याला कॅशची कमीही जाणवली नसणार. आणि तो पाकिट विसरला हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो घ्यायलाही परत आला नसणार. हो, हे ना माझ्या लक्षातच नाही आलं. पण मला न सांगता असं कसं काय गेला तो? कसा काय गेला म्हणजे? हो, तुम्हीच म्हणाला होता ना तुमच्या दोघांचे वाद झाले होते म्हणून. हो ना, त्याचं माझं छोटस भांडण झालं होतं. हा संजू ना लहानपणापासून असाच आहे, इतका हट्टी काय सांगू. ह्याला राग आला ना की असा निघून जातो. आताही असंच मला न सांगता निघून गेला. म्हणजे तू हे पाकिट आहे का नाही तुझ्याकडे ठेव, म्हणजे कसं संजू आला की त्याला देशील तू, आहे का नाही? हा, ठीक आहे, चालेल. येऊ का? हो ठीक आहे. चला डॉक्टर, निघूया. नाही, तुम्ही जा, माझं जरा महत्वाचं काम आहे. काम आहे? काय काम आहे जरा अमरकडे महत्वाचं काम आहे. तुला काय करायचं नसतं जाऊ कशा? हा, चल की घरी. तिकडे जनावरांना पाणी दाखवलं नाही म्हणून बायको माझ्या नावानं बोंबलत असेल. चल चल चल. अमरकडे काय काम होतं तुमचं? मलाही काही माहिती नाही, मला बोलवून घेतलं, गेल्याशिवाय नाही कळणार. ठीक आहे, या ना, या या ना डॉक्टर. वेलकम डॉक्टर, या बसा ना. हो. तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखलात त्यासाठी थँक्यू. हो, तुम्ही लाजवताय मला, त्यात काय एवढं. तुम्ही दोघे गप्पा मारत बसा, तुमच्या दोघांसाठी मी चहा टाकते. अहो नाही, त्याची काही गरज नाही, माझा जस्ट चहा झालाय. यांना हवा असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल. नाही, मला नकोय. बर ठीक आहे, बोला ना. तुम्ही असं अचानक मला घरी का बोलवलंय? डॉक्टर, मला तुमच्या
तुमची माफी मागायची आहे. माझं चुकलं, खूप चुकीचं वागलं तुमच्याशी. मला माफ करा. अहो हे काय करताय, याची काही एक गरज नाहीये. गरज आहे डॉक्टर. मी तुमच्यावर संशय घेतला म्हणून मंजू रुसून बसली माझ्यावर. खरंच मला माफ करा. तुमच्यासारख्या देव माणसावर संशय घेतला मी. हो तुम्ही लाजवताय मला. मी झालं गेलं सगळं विसरून गेलोय आणि इतका दिवस मी कोणाचाच राग म्हणत नाही धरू शकत. बरोबर आहे तुमचं, पण मंजू तशी नाही ना. ती अजूनही रुसून बसली माझ्यावर. अहो काय हे, आपलं त्या दिवशीच बोलणं झालं होतं ना. मी तुम्हाला त्या दिवशीच म्हणालो होतो मी यांना माफ केलंय. आणि अशा अवस्थेमध्ये जर का तुम्ही त्यांच्यावरती रागवणार असाल तर ते चुकीचं आहे. उलट तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. तेवढं मोठ्या मनाने तुम्हाला सॉरी म्हणतात, माफ करून टाका त्यांना. आपल्या जवळचा माणूस जर का बोलत नसेल ना तर खूप त्रास होतो त्याचा. बोला त्यांच्याशी. बोलताय ना. ठीक आहे, आता तुम्ही बोलताय म्हणून बोलते मी यांच्याशी. मंजुळाला निवांत वेळ मिळाला तर ती सतत संजूचा विचार करेल आणि तो मला खूप महागात पडेल. नाही नाही नाही, काहीतरी करून मंजूला इथून बाहेर काढावं लागेल. डॉक्टर थँक्यू. तुमच्यामुळे ही माझ्याशी बोलायला तयार झाली. अहो नुसतं तयार होऊन काहीच उपयोग नाही. खरं तर तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगला टाइम स्पेंड केला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, मी खूप काम करून थकल्यासारखं होत आहे. मला ब्रेक म्हणून कुठेतरी फिरायला जायचंय. मी महाबळेश्वरला जातोय. तुम्हीही माझ्यासोबत याल का? मला बरं वाटेल, तेवढीच कंपनी होईल. या अशा अवस्थेत डॉक्टर कसं शक्य? हो काय अशा अवस्थेत मी आहे. तुम्ही नका काळजी करू, मी तुमची सगळी काळजी घेईन. नाही नको डॉक्टर. तुम्हाला माहिती आहे ना आधीच पैशांचे किती प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला. त्यात ही ट्रिप आम्हाला नाही परवडणार. खरंच नको. अहो तुम्ही नका खर्चाचं टेन्शन घेऊ, मी आहे ना. नाही डॉक्टर, उगाच तुम्हाला आमच्यामुळे त्रास नको. बरोबर आहे मंजूचं. उगाच आमच्यामुळे कशाला खर्च तुम्हाला? अहो खर्चाचं काय, मी अशीही गाडी बुक करणार आहे. तुम्हाला फक्त गाडीमध्ये येऊन बसायचंय. फार काही खर्च येणार नाही आणि मलाही छान वाटेल तुम्ही सोबत आलात तर. नाहीतर मला एकट्याला खूप कंटाळा येईल. तुम्ही त्यांच्याकडे काय पाहताय? हे पहा, तुम्ही आला नाही ना तर मी इथून निघून जाईन ना. परत बोलणार नाही मी तुमच्याशी. नाही डॉक्टर प्लीज. हे पहा, मी तुमच्या शब्दाला मान देऊन इथे आलोय. तुम्हीही माझ्या शब्दाला मान द्या. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही यायला तयार आहे. पण जास्त दिवस नाही हा, फक्त 2च दिवस. ठीक आहे, बेस्ट. 2 तर 2 दिवस. ठरलं तर मग उद्या महाबळेश्वर. डॉक्टर येते हा. ऍक्च्युली मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना. तुम्ही उगीच आमच्यासाठी एवढी तसदी घेताय. अहो तसदी कसली त्या. मला आवडतं लोकांना आनंद द्यायला, त्यांची सेवा करायला. आणि आपण मैत्री केली, मग ती जपायला नको. आणि असं म्हणतात मित्र नेहमी चांगल्याचाच विचार करत असतो. तुम्ही एवढं कष्ट करताय, एवढी वर्षाला नवऱ्याची सेवा करताय. तुमचं मन मारत जगत आलाय. तुमच्या इच्छा बाजूला ठेवून नवऱ्यासाठी जगत आला. तुम्हालाही वाटत असेल ना स्वतःसाठी वेळ द्यावा, कुठेतरी निसर्गात छान फिरायला जावं, स्वतःचं मन रमवावं, डोंगर दऱ्यात भान हरपून. काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? खरं सांगू का, आजपर्यंत माझा एवढा विचार कधीच कोणी केला नाही.
मला काय हवंय काय नकोय, माझं सुख दुःख आनंद याची कधीच कुणी एवढी काळजी केली नाही हो. आतल्यात मी घुसपटतीये हे जाणून घ्यायचा कोणी प्रयत्न सुद्धा केला नाही. तुम्हाला एवढं सगळं कसं कळतं? एक चांगले मित्र म्हणून तुम्ही नेहमीच माझा विचार करत आलात डॉक्टर. फक्त तुमचाच नाही, तुमच्या नात्याचा सुद्धा. तुमच्यात कधीच वाद होऊ नये असं मला वाटतं. उलट तुम्ही कायम एकमेकांसोबत आनंदी राहावा अशीच माझी इच्छा आहे. तुमच्या नात्यात कधीच विघ्न येऊ नये म्हणून मी तुमच्या कायम सोबत असेल. थँक्यू सो मच डॉक्टर. चला मी येते, मुलं वाट बघत असतील.